प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 19 महिन्यातच रस्त्याची लागली वाट। मुरमा ते पिंपरखेड ते पांढरी वस्ती रस्त्याचे वाजले 313। 428.25 लाख रुपयाचा निधी असूनही कामाच्या गुणवत्ता मात्र शून्य असल्याचं दिसून येते। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा पिंपरखेड ते पांढरी वस्ती रस्त्याची 19 महिन्यातच वाट लागल्याचे दिसून येत असून रस्त्याचे 313 वाजले। 428.25 लाख रुपयाचा निधी असूनही कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहते। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत घनसावंगी तालुक्यातील मुरमा पिंपरखेड ते पांढरी रस्ता या जवळपास 7 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तब्बल 428.25 लाख रुपये मंजूर झाले होते। या कामाचे भूमिपूजन 29 एप्रिल 2022 रोजी मोठ्या थाटामाटात करण्यात आले। यावेळी स्थानिक नेते, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। तर दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी रस्त्याचे काम पूर्ण झाले असे फलकामध्ये दर्शवले आहे। मात्र या रस्त्याचे काम अवघ्या 19 महिन्यातच निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले असून तसं दिसून येत आहे। रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। लांबी आणि रुंदी योग्य प्रमाणात न ठेवता काम झाल्याने वाहन चालकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो। रस्त्यावर डांबर उखडले असून खडी उघडी पडल्याचे दिसून येते, ज्यामुळे वाहन चालकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे। या कामाकडे स्थानिक गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे। या रस्त्याचे काम ज्यांनी स्वीकारले होते त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभाग आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्राधिकरण यांच्या काही अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। नियोजित वेळेत काम पूर्ण झाले असले तरी देखभाल व दुरुस्तीच्या जबाबदारीसाठी कामाचा दर्जा राखण्यात अपयश आल्याचंच यावरून दिसून येते। गावकऱ्यांनी या प्रकरणी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच तातडीने या रस्त्याचे योग्यरित्या पुनर्निर्माण करावे अशी मागणीही ग्रामस्थातून होत आहे। दरम्यान या उद्घाटनाच्या थाटामाटात पार पडलेला सोहळा आणि त्यानंतर उघड झालेल्या कामाच्या दुर्दशेमुळे सदरील रोडवरील ग्रामस्थांमध्ये असंतोष असा पसरल्याचं दिसून आले। या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याची लांबी रुंदी योग्य साईज मध्ये नसल्यामुळे सदरील रोड जो आहे तो 19 महिन्यातच याची दुर्दशा झाल्याचं दिसून येत आहे। म्हणून या रोडवरील जा ये करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या नाराजीचा सूर पसरला असून याकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष नेते यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन संबंधित रस्त्याचे काम जे आहे चांगल्या पद्धतीचे आणि दर्जेदार पद्धतीने करावे अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरत आहे।